नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 3 प्रकारे पुरणाची पोळी बनवणार आहोत. आता 3 प्रकारे म्हणजे कशी, तर आपण याच्यामध्ये जे पुरण भरणार आहोत ते 3 पद्धतीने भरणार आहोत. तर अशी ही आपली 3 प्रकारची पुरणाची पोळी आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करू. आता पुरणाची पोळी बनवण्यासाठी इथे मी मऊ अशी कणिक भिजवून घेतलेली आहे आणि सोबतच मऊ असं पुरणसुद्धा आहे. वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. कणकेचा आपण एक छोटासा गोळा बनवून घेऊ. ज्या आकाराची तुम्हाला पोळी बनवायची आहे तसा कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे. पुरणाचा सुद्धा असाच गोळा मी आता बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकाल कणकेपेक्षा थोडासा मोठा हा पुरणाचा गोळा आहे. आता कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि कणकेचा गोळा आपण पूर्ण पिठामध्ये असा बुडवून घेऊ. दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने आपण आता याची एक पारी बनवून घेऊयात. तर पारी खूप खोलगट न बनवता थोडीशी अशी सपाट आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये असा हा पुरणाचा गोळा आपण ठेवून घेऊ. आता याला आपल्याला खोलगट अशी पारी बनवून घ्यायची आहे. म्हणजे हातावरती फक्त आपण असं याच्यामध्ये पुरण बसवत गेलो की बरोबर ही पारी छान खोलगट होते आणि याच्यामध्ये सर्व पुरण छान असं मावल्या जातं. दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने व्यवस्थित असं हे पुरण आपल्याला या पारीमध्ये सेट करून घ्यायचं आहे. एकदा पुरण व्यवस्थित असं बसलं की लगेच अंगठा आणि अंगठ्याशेजारील बोटाने आपल्याला याला असं फिरवत राहायचं आहे. जास्तीची जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे. सर्व कणिक एका जागेवरती आणायची आणि उरलेली एक्स्ट्राची कणिक काढून घ्यायची. नंतर कोरड्या पिठाचा हात लावून व्यवस्थित असं याला दाबून घ्यायचं आहे. जास्तीचं पीठ काढताना खूप असं त्याला खेचायचं नाही, तर आपला उंडा फाटू शकेल. तर हलक्या हाताने ती जास्तीची कणिक आपण काढून घ्यायची. आता कोरड्या पिठामध्ये हा उंडा बुडवायचा आणि हातावरती गोल फिरवत याला थोडंसं मी असं मोठं करून घेतलं आहे, म्हणजे चप्पट असा आकार दिलेला आहे. आता पोळी पाटावरती एक कोरा कागद आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यावरती ही पोळी लाटायची आहे. आता हा उंडा आपण हातानेच थोडासा असा मोठा करून घेणार आहोत. याच्यामुळे काय होतं, पुरण काठोकाठ असं पसरवलं जातं आणि पोळीसुद्धा छान फुगते. तर थोडंसं मी हातानेच म्हणजे हाताच्या बोटाने याला असं पसरवून घेतलं. आता बेलण्याने आपण ही पोळी लाटून घेऊयात. तर अशी आता आपल्याला ही पोळी लाटायची आहे. पोळी छान अशी गोल गोल फिरली म्हणजे सर्व बाजूने सारखी लाटल्या जाते. त्यासाठीच आपल्याला याच्यावरती कागद टाकायचा असतो, म्हणजे पोळी छान अशी लाटता येते आणि पोळी पाटाला चिटकत नाही. पोळी लाटताना मध्यभागेपासून कडेपर्यंत अशी सर्व बाजूने लाटत जायची आणि शेवटी ज्या कडा आपल्याला जाड जाड दिसतील तिथे बेलनं थोडंसं फिरून घ्यायचं आणि कडासुद्धा पातळ अशा लाटून घ्यायच्या. तर पहा, या पद्धतीने पोळी आता मी लाटून घेते. पोळी लाटताना 2-3 वेळेस तिला पलटवत आपल्याला लाटायची आहे. म्हणजे काय होतं, पोळी दोन्ही बाजूने सारखी अशी लाटल्या जाते. बऱ्याचदा आपण एकाच साईडने पोळी लाटली तर काय होतं, ती भाकरीसारखी एका बाजूने जाड आणि एका बाजूने पातळ होती. तर त्यासाठीच आपल्याला तिला उलटपलट करून लाटायचं आहे. तर मी आता छान पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे. तव्यावरती आपण ही पोळी भाजून घेऊ. थोडंसं तेल टाकलं आहे म्हणजे पहिली पोळी आहे त्यामुळे चिकटणार नाही. एका बाजूने पोळी थोडीशी भाजली की तिला पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडीशी भाजली की वापस पलटी करायची. पुरणाची पोळी साध्या चपातीपेक्षा पटकन भाजली जाते. अर्धा चमचा तेल आपण याला लावून घेऊयात. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला याला असंच तेल लावून घ्यायचं आहे. पुरणाची पोळी भाजण्यासाठी तवा खूप जास्त गरम नसावा, नाहीतर पोळी काय होतं, पूर्ण तव्याला चिकटते. काही वेळेस पहिली पोळी तशीच होते. तर तवा मध्यम आचेवर गरम केला म्हणजे पहिली पोळीसुद्धा तव्याला चिटकत नाही. तर आता ही पोळी पहा छान अशी फुगायला लागलेली आहे. याला आपण पलटी करू. पुरणाची पोळी भाजत असताना सुरुवातीला तिला उलटण्याने उलटायचं नाही. थोडीशी ती फुगायला लागली की नंतर उलटण्याने तिला उलटवायची. कारण काय होतं, फुगायच्या अगोदरच जर आपण तिला उलटण्याने उलटली तर कुठेतरी ती फाटते आणि व्यवस्थित अशी फुगत नाही. तर मस्त अशी ही आपली पोळी फुगलेली आहे.
आता थोडीशी सोनेरी रंगावरती ती भाजल्या गेली आहे. आपण लगेच हिला ताटामध्ये काढून घेऊयात. मस्त अशी ही पोळी भाजलेली आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारचा उंडा बनवूयात. तर याला फुलपाखरू उंडा किंवा बटरफ्लाय उंडासुद्धा म्हणतात. तर एक पिठाचा गोळा मी घेतला. तर हा उंडा बनवताना याला फक्त आपल्याला असं थोडंसं लंब लाटून घ्यायचं आहे आणि नंतर याला दोन्ही बोटांच्या मदतीने अशी एक चिमटी आपल्याला काढायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे. तर एका बाजूवरती मी असा हा पुरणाचा गोळा ठेवून घेते आणि दुसरी जी बाजू आहे ती आपल्याला याच्यावरती अशी पलटी करून घ्यायची आहे. आता दोन्ही हातांमध्ये हा गोळा उचलायचा आणि असं त्याला पूर्ण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तर पुरण जर बाहेर येत असेल तर असं मध्ये त्याला ढकलायचं आणि व्यवस्थित असं हा उंडा आता बंद करून घ्यायचा. आपण जी चिमटी याला काढलेली होती त्यामध्ये थोडंसं जास्तीची कणिक असते, तर ती हलक्या हाताने काढून घ्यायची, म्हणजे पुरणाची पोळी तिथे जाड राहत नाही. थोडंसं पीठ लावून व्यवस्थित असा हा उंडा आता बनवून घ्यायचा. पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि सेम पद्धतीने हातावरती सुद्धा गोल करायचा आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे हाताने याला थोडंसं असं पसरवून घ्यायचं आणि वापस आपण जी पहिली पोळी लाटलेली आहे तशीच आपल्याला ही सुद्धा पोळी लाटून घ्यायची आहे. आता पोळी लाटली की आपण हिला भाजून घेऊयात. तर ही पोळीसुद्धा मस्त अशी फुगल्या जाते आणि खरं तर बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. याला सुद्धा थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे. पुरणाची पोळी भाजताना मीडियम गॅसवरती भाजली म्हणजे छान अशी ती भाजल्या जाते. खूप बारीक गॅसवरती सुद्धा भाजायची नाही, नाहीतर ती वातड होते. आणि तवा जर जास्त तापलेला असेल तर बारीक गॅस तुम्ही करू शकता. तर ही पोळीसुद्धा मस्त अशी आपली फुगलेली आहे. आता आपण तिसऱ्या प्रकारची पोळी बनवूयात. त्यासाठी सुद्धा एक पिठाचा गोळा मी घेतला, त्याला एक छोटी पोळी बनवून घेतली. आता याच्यामध्ये पुरणाचा गोळा आपल्याला ठेवायचा आहे आणि याच्या चुन्या आपल्याला अशा पाडत जायच्यात. तर या प्रकाराचं नाव आहे मोदक पोळी. तर ही एक सुद्धा खूप सोपी पद्धत आहे आणि पोळीसुद्धा मस्त अशी फुलल्या जाते. आता याच्या छोट्या छोट्या अशा पाकळ्या करायच्या आणि सर्व पाकळ्या एकत्र करायच्या. वरतीची जी जास्तीची कणिक आहे ती हलक्या हाताने काढून घ्यायची आणि नंतर सेम पद्धतीने याला पिठामध्ये बुडवून ही पोळीसुद्धा लाटून घ्यायची. तर खूप सोप्या प्रकारचा हा सुद्धा उंडा आहे. आपण मोदक बनवतो अगदी तसंच हा उंडा बनवून घ्यायचा आणि याची पोळी बनवून घ्यायची. जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आणि आपण मगाशी जशा पोळ्या भाजल्यात अगदी तसंच ही पोळीसुद्धा भाजून घ्यायची. छान अशी टम्म ही पोळी फुगते, अजिबात फाटत नाही. तर तुम्ही पाहू शकाल मस्त अशी आता ही पोळीसुद्धा फुगायला लागलेली आहे. सर्वात सोप्या प्रकारचा हा उंडा आहे. पटकन लाटल्या जातो, व्यवस्थित असा भरल्यासुद्धा जातो. तर मस्त अशी ही पोळीसुद्धा आता आपली फुगलेली आहे आणि व्यवस्थित आपण हिलासुद्धा आता भाजून घेऊयात. नवीन जे पोळी करणारे आहेत त्यांना जास्त उंडा बनवणंच अवघड वाटतं, तर या दोन पद्धती त्यांच्यासाठी सोप्या आहेत. या पद्धतीने तुम्ही जर उंडा बनवला तर पोळी हमखास फुगतेच आणि बनवायलासुद्धा सोपी आहे. आपण जो पहिला प्रकार बघितला आहे त्याच पद्धतीने जास्त प्रमाणात पुरणाची पोळी बनवली जाते आणि खरोखरच तो प्रकार छान आहे. पण हे जे दोन प्रकार आहेत ते नवशिक्यांसाठी किंवा मग ज्या नवीनच पोळी शिकायला लागलेले आहेत त्यांच्यासाठी नक्कीच उपयोगात येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.